राम नारायण राम. आजकाल धर्माबद्दल लोकांमध्ये खूपच संभ्रम निर्माण झाला आहे. धर्माच्या नावाखाली लोकांना घाबरवलं जात आहे. लोक आपला मेंदू इतका वापरतात की तो काम करणं बंद करतो. मग असा मेंदू कसा उघडायचा? हा जो धर्माचा भीतीचा विषय आहे तो सर्वप्रथम आपल्या घरातूनच सुरू होतो. आपण आपल्या आजोबा, आजी, आई, वडिलांकडून लहानपणापासून जे ऐकत आलो तेच सगळं भय बनून आपल्या मनात घट्ट बसतं. प्रत्येक धर्माचे लोक आपापल्या पद्धतीने आपापल्या देवाची आणि धर्माची पूजा करतात. आता यामधून योग्य कोण आहे, चूक कोण आहे, हे कोण ठरवणार? खरं तर आजकाल कोणीच विचार करायचा इच्छित नाही. सर्वांनी प्रथम स्वतःला विचारलं पाहिजे, मी कोण आहे, कुठून आलो आहे? आकाश प्रत्येकाला आपल्या कुशीत बसवून घेतने. सूर्य, हवा, पाणी हे सगळं आपापलं धर्म कर्म करत आहेत. प्रकृती ज्या प्रकारे सगळ्यांसाठी समान धर्म पाळते तसं दुसरं कोणीही कोणासाठी करू शकत नाही. आपण आपला हा कार्यक्रम 19 वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये दाखवतो आहोत, जेणेकरून तुम्ही सर्वजण तुमच्या प्रतिक्रिया, विचार आमच्याशी शेअर करू शकता. आपण सर्वांचा एकच धर्म आहे, तो म्हणजे प्रकृतीचा धर्म. तोच मान्य करायचा आहे आणि त्यानुसार आपलं जीवन जगायचं आहे. प्रकृतीनेच आपल्याला जीवन दिलं आहे, सगळं काही दिलं आहे. आपण आपल्या आतल्या विवेकाच्या आवाजाला ऐकायला हवं, त्यावर विश्वास ठेवायला हवा. तो विवेक आपल्या अंतरात्म्यात वसलेला आहे, जो आपल्याला योग्य मार्गदर्शन देतो. जर आपण आपल्या विवेकाचं ऐकलं नाही तर आपल्याला मोक्ष मिळणार नाही. प्रत्येक माणसाच्या शरीरात 50,000 कोटी आत्मा असतो. आपण सर्वजण दररोज 2-3 वेळा पोटभर जेवतो, ज्यातून समाधान मिळतं. पण तुम्ही कधी विचार केलात का, आपल्या आतल्या या 50,000 कोटी आत्मा काय खातात? जर त्यांना अन्न मिळालं नाही तर त्या आतून मरत जातील. मग शेवटी काय होईल? आपल्या शरीरात त्या आत्म्यांची शक्ती, ऊर्जा संपून जाईल. त्यामुळे आपण दुर्बल होऊ, आपला मेंदू काम करेनासा होईल. एका अर्थाने आपला जन्मच व्यर्थ ठरेल. म्हणूनच प्रत्येक माणसाने जप, तप आणि ध्यान अवश्य करावं. आपण ध्यान करताना आपल्यातल्या त्या 50,000 कोटी आत्मा एकाच ठिकाणी केंद्रित होतात आणि आपल्याला ऊर्जा देतात. फक्त एक गोष्ट मनात घट्ट बसवून घ्या, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत ध्यान केलंच पाहिजे. ध्यान केल्याने तुमच्या मनातील चिंता, समस्यांमधील गोंधळ, शंका, संकोच सगळं दूर होत जाईल.